हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे आषाढी एकादशी. मी आता जस्ट फ्रेश झाले, आंघोळ वगैरे झाली माझी. मी इथं बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहे. तर मी आज बटाटे बॉईल आणि साबुदाण्याची खिचडी असं दोन्ही बनवणार आहे. आता मी देवपूजा करणार आहे, तर देवपूजा करते आणि नंतर त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. तर आज आषाढी एकादशी आहे, तरी पण मग मला ड्युटी आहेच या सरायची. तर पटापट मी घरातले सर्व कामं आता आवरून घेणार आहे. तुम्ही पाहिलंच माझं मी साईड टू साईड आहे ना, फराळाची पण तयारी करते, कारण की मला 10 वाजता जायचं आहे. 10 ते 5 ड्युटी असणार आहे. सुट्टीच्या दिवशी 10 ते 5 असतं, तर त्याच्यामुळे मग आता ते कामं पण आहेत. तर मग मी पटापट आधी घरातलं सर्व आवरून घेणार आहे. तर साईड टू साईड कामं, माझं कुकिंग पण चालू आहे, घरातलं क्लिनिंग पण चालू आहे. तर हे सर्व मला आता करून जायचे, कारण की मग संध्याकाळी परत येऊन मग अजून कुकिंग म्हणजे स्वयंपाक वगैरे राहतो. त्याच्याचमुळे मग मी सर्व आवरून घेणार आहे. तर सर्व घरामध्ये बाकी सर्व जिथे तिथे ठेवून घेतलं, झाडझूड झाली माझी. आता मी पटकन लादी पुसून घेते. आणि सण असले की हे सर्व नाही झालं ना, तर सणसारखं सण वाटतच नाही घरामध्ये. असं छान मस्त वातावरण फ्रेश आणि असं वाटतच नाही. म्हणून मग मी आता हे सर्व बरोबर मी लवकर उठलेले, त्याच्यामुळे मी पटापट म्हटलं चला आवरून घेऊया, घरातलं सर्व आवरून जाऊ. आणि आता हे सर्व मी पटकन क्लीन करते. आणि अशी गेले कित्येक आता रविवार गेले ना, अजिबात सुट्टी भेटलेली नाही आहे. त्याच्यामुळे ना आता असं वाटतं की नाही का, खूप अशक्तपणा आलेलं सारखं वाटतं आणि त्रास पण होतो. पण आता ह्या कामापासून, काम पूर्ण झाल्याशिवाय सुटकाच नाही होणार या कामापासून. इतकं कामाचा लोड आणि प्रेशर पण असतं. तर आता इथे पटापट मी हे सर्व लादी पुसून घेते. मुलं झोपलेले, आद्विक उठला आणि आद्विकची मी पटापट त्याला म्हटलं तुझे पण आंघोळ वगैरे करून घे लवकर पटकन, म्हणजे कसं मला पण जायला कपडे वगैरे ते सर्व क्लीन करता येतात, मग आपल्याला मशीनमध्ये टाकता येतात. पण मी आज नाही टाकणार, कारण की काल धुतले होते मग कपडे वगैरे. मग एक दिवस आड करून मी टाकत असते. आता उद्या मी टाकून देणार. तर तसे स्कूलचे ड्रेस वगैरे मुलांचे धुवून ठेवलेले आहेत मी, त्याच्यामुळे मग आता काही आज लावलं नाही तरी काही नाही. तर तिथे पटकन सर्व लादी पुसून घेते. बऱ्यापैकी माझे सर्व कामं आटोपली आणि मी म्हणून मग लवकर थोडी उठले आणि सर्व पटापट करते. रात्री हे भिजत टाकले ते बघते. आज साबुदाणे वडे बनवायचे की फक्त बटाट्याची भाजी आणि साबुदाणे, बघते आता काय करायचं आहे, टायमाला ठरवेल मी. तर इथे पटकन मी आता हे सर्व आवरून घेते. आणि आवरलं ना घरामध्ये व्यवस्थित, म्हणजे टेन्शन नसतं. आता इथे सर्व मी इथं पाहू शकता, इथे आपले बटाटे पण होतच आलेले आहे. तर मी आता इथं साईड टू साईड चहा ठेवून घेते. पटकन चहा ठेवते. सकाळी आज गरम पाणी पण नाही घेतलं, काय नाही, कारण की तशीच घाई गडबड झाली. नाही तर मला रोज 5:30ला उठली की गरम पाणी प्यायची सवय आहे कोमट. तर आज तर राहूनच गेलं. तर तिथे चहा ठेवून घेते आणि मस्त अद्रक वगैरे टाकते. आणि अद्रकचा चहा मस्त थंडीच्या दिवसामध्ये मस्त वाटतो, कडक एकदम. तर मी पटापट घेते हे सर्व आवरून. आणि मला ना अजून 2-3 कामं माझी आहेत, तर ते मला करायची. आता वेळच भेटत नाही बाकी कामं करायला. आणि कपाटात पण थोडेसे कपडे वगैरे नीट करायचे. एका दिवशी कपाट पण थोडंसं व्यवस्थित आवरायचे. इस्त्री करून ठेवायचे कपडे पण आहे माझे बरेच. ते आता बघू. आता हे पटकन बटाटे पण बॉईल झालेले आहे. तर सर्व बटाटे आता मी पटकन काढून घेते आणि मग बघते काय बनवायचं आहे. घाई गडबड असते, पण मग मुलांच्या आवडीचं पण कधी कधी बनवायला पाहिजे. तर बघते मग साबुदाणे वडे बनवायचा विचार चालू आहे. पटकन आता बघते टायमानुसार, आधी आवरता किती वेळ राहतो माझ्याकडे, तशा त्या पद्धतीने मी बनवणार. तरी आज लवकर सकाळी उठली त्याच्यामुळे बरं आहे, म्हणून मग बाकीची कामं तरी आवरली जातात. नाही तर काय होतं, मग सकाळी स्वयंपाक करणं आणि आवरणं होत नाही, त्याच्यामुळे ना मग चिडचिड पण होते.
म्हणून मग आज थोडी लवकरच उठून घेतलं आणि आवरायला सुरू केलं मी. आणि म्हणून मग माझं कामं, मुलं सर्व झोपलेले असताना बाकीची बरीच कामं मी करून टाकलेली होती. आणि असं माझं सध्याचं रुटीन चालू आहे, घाई गडबड चालू आहे. नाही तर छान अशी मस्त आषाढी एकादशी पूजा किंवा मंदिरात गेलो असतो, पण अजिबात वेळ भेटत नाही आहे. पण ठीक आहे, जसं आहे तसं मॅनेज केलं पाहिजे आपण पण. तर मी मस्त आता इथे छान सर्व बटाटे सोलून घेतले, गरमागरमच सोलून घेते. आणि त्याला जर आता मी मॅश करून घेणार पटकन, म्हणजे कसं साबुदाणे वडेच आता करते मी, तर पटापट करते. आणि मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने खरंच खूप क्रिस्पी होता माझ्या. आता मला आहे ना रेसिपी तुमच्यासोबत शेअर करता येणार नाही, कारण की आता मला वेळ पण नाही शूट करायला वगैरे, त्याच्यामुळे. तर इथे मी आता पटकन मॅश करून घेते सर्व. आणि आता हे इकडं साईड टू साईड हे साबुदाणे पण मी काढून घेते. आणि त्याच्यामध्ये कूट वगैरे बाकीचे साबुदाणे मी बनवणार आहे खिचडी, कारण की आद्विकला साबुदाण्याची खिचडी आवडते. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे मी आता वडे बनवून घेणार आहे सकाळी सकाळी. तर ते बनवते मी पटकन. आता हे सर्व करते. तर शेंगदाण्याचं कूट मी ऑलरेडी बनवून ठेवते फ्रीजमध्ये. कसं कधी पण शेंगदाण्याची भाजीसाठी किंवा नाही का असं कधी पण काय राहिलं ना, मग काही गडबड होत नाही, तर ह्या गोष्टी मी करून ठेवत असते नेहमी. शेंगदाण्याचं कूट असतो माझ्याकडे म्हणजे ऑलरेडी, म्हणजे अशा. आणि परत काळ्या मसाल्याची भाजी, त्याच्यासाठी पण मी मसाला बनवून ठेवते. तर कसं म्हणजे बरोबर मला ना 8 दिवसाची मी प्लॅनिंग करून ठेवते. आणि त्याच्यामुळे मग मला गोष्टी सोप्या होत्या करायला. काही पण ऐन टायमाला मी काही बनवत नाही. आता मी मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या बारीक करून घेणार आहे. तर चला हे पटकन बनवते. आणि मस्त साबुदाणे अशी मस्त छान क्रिस्पी होतात. आणि मस्त आता नाश्त्यासाठी सर्वांना देऊन देते मी पटापट. तर इथे आता मी बनवून घेते पटकन. आणि इथं मस्त चहा, मला चहा ना जर दुधाचा ठेवायचा राहिला मी ब्लॅक टी घेते सहसा. पण आता कधी सर्वांनाच घ्यायचं राहिला तर मग सर्वांना मिळतं, मी पण दुधाचा चहा घेत असते. तर आता मी मस्त, पण मला जास्त उकळलेला पाहिजे व्यवस्थित, असं नाही का पातळ वगैरे असं नको वाटतं. मस्त असं घट्ट व्यवस्थित छान असं चांगला चहा आवडतो, नाही तर मला अजिबात चहा आवडत नाही मग. तर आता मी इथे हे सर्व करून घेते मी पटापट मॅश. आणि मी तुम्हाला दाखवते आता पटकन साबुदाणे वडे तयार कराल ते. आणि आता इथे साबुदाणे बाकीचे मी याच्यात टाकून घेणार आणि बाकीचे साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. तर आता ह्या अशा पद्धतीने माझं आता पटकन कुकिंगचं चालू आहे. तेवढं होऊन गेलं ना म्हणजे मग माझं पटकन होऊन जाईल. मग मला पटकन जायची तयारी वगैरे करायची राहील तर ती करून घेणार मी. तर चला आता मी हे पटापट आवरून घेते आणि तुम्हाला पण दाखवते साबुदाणे वडे मी कसे बनवते. तरी ते आता मी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली होती आणि ती त्याच्यात टाकून घेते. सर्व मिक्स करते. आता याला मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी आता मीठ वगैरे टाकायचं, चवीनुसार आपण मीठ टाकायचं. तर हे सर्व आता मी मिक्स करून घेणार आणि पटापट वडे बनवायला सुरू करते. कारण की उमेशला पण जायचं आहे लवकर, म्हणून म्हटलं नाश्ता करून जाणार मी, म्हणून मग ठीक आहे आता पटापट बनवून घ्यायला सुरू. आणि काय होतं बाहेर आहे ना ऊन पडतं पाऊस पडतोय, ऊन पडते पाऊस पडतोय, असं चालूच आहे सकाळपासून. आज आषाढी एकादशीचं सारखंच वातावरणामध्ये बदल होत राहत आहे. सकाळी थोडंसं ऊन पण असतो, पाऊस पण असतो, क्लाउडी असतं नाही का, असं वातावरण चालूच आहे, बदल होत आहे. तरी तर पाहू शकता मस्त ऊन पण येते घरामध्ये. आता मस्त छान असं कळसं ऊन पडलं आहे, मस्त खिडकीतून ऊन पण येतो आहे. मस्त देवाऱ्यावर पहिले किरणं पडतात इथे. आणि आता इथे मस्त छान मिक्स झालेला आहे. साबुदाणे वड्यांसाठी रेडी झालेलं आहे आपलं हे. तर मी पीठ मस्त साबुदाणे आणि एवढे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हे बटाटे पण नाही घ्यायचे नसतं. बटाट्याचं मग ते प्रमाण व्यवस्थित झालं ना तर वडे चांगले होतात. म्हणून नेहमी आपण साबुदाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं पाहिजे, म्हणजे वडे एकदम अगदी कुरकुरीत होतात, टेस्टी होता आणि मस्त पण लागतात. आता पटकन मी ते सर्व रेडी झालेलं आहे बॅटर. आता मी पटकन इथं तेल तापत ठेवते आणि पटापट बनवायला सुरू करून देते. आणि काय झालं, मला आज दुसरं बनवायचं होतं, पण मग मी आज म्हटलं जाऊ दे आता. मुलांना आवडतात तर त्यांच्या आवडीचं पण माझे कामं तर चालूच राहणार आहे, पण मग त्यांच्या आवडीचं पण मी बनवून घेते. तर आज म्हटलं त्यांना आवडताना ते साबुदाणे वडेच बनवणार आहे मी. तर चला मी पटकन आता बनवायला सुरू करते. इथं तेल पण तापलेलं आहे आणि चला मी पटापट इथे सुरू करते बनवायला. आणि उमेशला जायचं, त्यांना पहिल्यांदा नाश्ता देऊन देते, मुलांना देते, आम्ही खाते आणि डबा वगैरे घेऊन जाणार मी साबुदाण्याची खिचडी. तर ती घेऊन जाईन आणि मग तिथेच मग खाणार आम्ही सर्वजण एकत्रच. आमचं सर्व जेवण तिथं असतं दुपारच्या टायमात. तर आज फराळ राहणार आहे फक्त.
तर इथे इतके छान क्रिस्पी असे मस्त होत आहे आणि भारी वाटतं आहे मस्त. आणि खूप दिवसातून मी बनवले, बरेच दिवस झाले सर्वजण साची बनव वडे बनव, पण मी कधी म्हणजे कंटाळाच करत होते, बनवतच नव्हती. पण मग आता म्हटलं चला फायनली बनवूनच देते. जाऊ दे, नेहमीच त्यांना खायची इच्छा होती दीदीला पण, कधीचपासून सांगत होती मला वडे बनव किंवा बाहेरून आण, पण म्हटलं बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरीच बनवूया. मग मी म्हटलं चला आता आहे वेळ, बाकीचं मी संध्याकाळी बनवणार आहे, बाकीचं ठेवून देणार आणि बाकीचे मी आता बनवणार आहे. तर ते हे वडे मस्त छान असे होत आहे आणि इतके क्रिस्पी झाले ना, तुम्हाला काय सांगू, इतके भारी, सर्वांना खूप आवडले वडे. आणि संध्याकाळी तर चटणी पण बनवेल मी, तुम्हाला दाखवेनच संध्याकाळी काय काय बनवणार ते. तर आता इथे पटकन मी बनवून घेते आणि मुलांना पण खायला देते. आता उमेशला देऊन देते चहा आणि वडे खायला. तर पटापट एकेका असं माझी घाई गडबड राहते बघा किती ना, म्हणजे असं मला स्वतःला सुद्धा वेळ नसतो, इतके आता सध्या माझी घाई गडबड व्हायला लागली, अजिबात मला वेळ नसतो. तर मी असे बनवले साबुदाणे वडे आणि खूप दिवसातून बनवलेले आहे आणि खूप क्रिस्पी आणि छान झालेले आहे. तर पटकन झटपट बनवले आणि बाकीच्या मी साबुदाणे बनवून घेणार आहे. तर हे साबुदाणे, आजीला साबुदाणे आवडतात, वडे खाल्ले त्यांनी 2 खाल्ले, मग तो बोलला साबुदाणे बनवता, आता साबुदाणे बनवते. आणि मला 10 वाजता जायचं पण आहे, पाऊस पण खूप झालेला आहे. तर चला मी आवरून घेते पटकन आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर सर्वांचा नाश्ता झाला इथे, मग भांडे वगैरे म्हटलं चला पटकन घसून घेते आणि सर्व भांडे घसून घेते. आणि तर कसं सर्व घरातलं आवरून गेलं ना, मग मला पण टेन्शन असतं. मग मुलांना कसं साबुदाणे आता करून ठेवले, खाऊन घेतील, नाश्ता तर सर्वांचाच झालेला आहे. तर मग कसं सर्वांना करून ठेवलं ना, मग मला पण टेन्शन असतं दिवसभर. तर असं मुलांचं सर्व गोष्टी मी आवरून मग जात असते, असं मला नेहमी माझं म्हणजे असं असतं. स्वयंपाक वगैरे सर्व करूनच मी घरातून बाहेर पडते, म्हणजे दिवसभर त्यांचं काय असं खायचं सर्व असलं ना, मुलं पण म्हणजे चिडचिड करत नाही, जेवण वगैरे करून घेतात किंवा घरात खेळतात, टी व्ही बघतात, मग असं त्यांचं चालतं. असं असतं. आम्ही आता कसं चौघंच असतो घरी, कोणी सांभाळायला नसतं मुलांना, मग ते दोघंच त्यांचे असे राहतात, व्यवस्थित खाऊन पिऊन घेतात, टी व्ही बघतात, असं म्हणजे वर तेवढं तरी मॅनेज होऊन जातं, म्हणून टेन्शन नाही. आणि चला मी आता हे पटकन भांडे घासून घेते, कारण की आता मला तयारी पण करायची जायची. आता सर्वच माझं घरातलं आवरलं, सर्वांचा नाश्ता करून दिला, साबुदाणेसुद्धा करून ठेवलेले आहे. इथं भांडे बिंडे सर्व क्लीन करून घेतले मी आणि अशा पद्धतीने सर्व किचन आवरून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने माझं सर्व कामाच्या वेळेस अशी धावपळ असते, सर्व काम करूनच मी शाळेमध्ये जाते किंवा माझी जी कामं असतात ना ती करते. म्हणजे सर्व घरातलं मॅनेज करून, अजिबात असं नाही की मी सर्व कामं सोडून जाते, जॉब करते म्हणून नाही, तर सर्व घरातली कामं A to Z मी करून जाते. सर्व क्लीन आणि नीट घरातलं असतं माझं, अजिबात कोणत्याही प्रकारचा पसारा ठेवत नाही किंवा कामं राहू देत नाही. आता इथे सर्व तुम्ही पाहू शकता, सर्व क्लीन करून घेतलं मी मस्त. तर असंच माझं नेहमीचं रुटीन असतं, म्हणजे माझा जसा जसा टाईम असतो ना, टायमानुसार मी उठते आणि त्यानुसार मला किती वेळ लागतो आवरायला तेवढं सर्व आवरूनच जाते मी. तशी घरातून बाहेर पडतच नाही, कधीच नाही. त्याच्यामुळे मग माझं सर्व मॅनेज होतं आणि अजिबात मला कामांचा लोड पडत नाही संध्याकाळचं. पण मग मला असं नाही का सकाळची कामं पडली, धुणं पडले, भांडे पडले, असं काही कधी होत नाही. त्याच्यामुळे मग सर्व कामं वेळच्या वेळी होऊन जातात माझी. तर आता इथे सर्व माझं ऑलमोस्ट आवरलं, आता मी सर्व पटकन आवरून घेते माझं. चला मग नंतर बोलते. तर मी जस्ट रेडी झालेली आहे, आता मी निघणार. थोड्या 9:30 वाजले, सर्व घरात आवरलेलं आहे. मुलांचा नाश्ता झाला, त्याच्यानंतर साबुदाणे करून ठेवले, देवपूजा लादी पुसलेली आहे, सर्व आवरून घेतलं. काल कपडे वॉश करायला टाकले होते मी, एक दिवसाने टाकत असते, त्याच्यामुळे मग परत आता उद्या टाकेन मी. आणि टिफिन घेऊन जाणार. तर साबुदाणे केले ना ते
ठेव. हमारे पूर्वजों ने साल पहले अचंबा से कुछ टोस्ट किया था. उसका कहना है अब ये हिसाब बराबर नहीं हुआ है और इसलिए वो हमसे चोरियां भी करवा रहा है. तो तुमने जादुई नींद में सुलाता था क्यों नहीं जाती? उसने हम सबकी लगभग सारी शक्तियां अपनी दीदी ही तुझी बॉटल. आता माझं सर्व टिफिन बॉटल घेऊन घेते आणि सर्व मी ठेवून घेते माझं व्यवस्थित काय काय मांडायचं काय काय डॉक्युमेंट्स वगैरे, कारण की ते फॉर्म वगैरे काही बाकी जे भरून घेतलेलं असं आणि ते घरीच एकाच्या ठेवते, कारण नंतर ते मला सबमिट करावे लागतील सर्व. तर तेच आता जे जे लागतं ते मी आता ह्या बॅगमध्ये SRIची बॅग आहे ही, तर तीच घेऊन जाते मी. आणि आज काय पर्स म्हटलं नको, फक्त वन साईडची छोटी आहे ना मोबाईलची पर्स तीच घेऊन जाणार आहे आणि ही बॅग फॉर्मची वगैरे. तर असं माझं सर्व तुम्ही पाहिलं घरातलं सकाळपासून कशी माझी धावपळ असते आणि अजिबात स्वतःसाठी वेळ पुरतच नाही. आणि आता हे सर्व व्यवस्थित सर्व घेऊन घेते मला काय काय लागतं ते, आणि मुलांना पण व्यवस्थित सांगून जावं लागतं सर्व. तर चला मी आता सर्व घेते आणि बोलते तुमच्याशी. तर आता माझं सर्व आवरून झालं, मी घराचं सर्व देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलं. तर आता मी निघते आणि चला मला गाडी पण पुसली आहे आणि निघते आता मी. आणि 5 वाजेपर्यंत 10 ते 5 ड्युटी आहे माझी. आज सुट्टी असून आज पण उद्या पण हा सलग आता उद्याचं आहे ना की तो 5वा रविवार राहील. 5वा रविवार सलग काम करते. आजीमध्ये काही सुट्टी मिळाली नाही आम्हाला. तर चला आता खूप थकलं, मला वाटत होतं कंटाळा आला म्हणजे घरी आराम करावं, पण आता जावं लागेल. तर चला मी निघते आता. मुलं आजीला खायला दिला, आजी खातोय आणि आता त्याच्यामुळे वगैरे सगळं अभ्यास करत बसा तू. अभ्यास कर, ते वर्ड शिकवू याला बरं का. तर चला मी आता निघते आणि मी आता पर्स नाही एवढंच निघते, कारण की सोचो 1 हफ्ते में 2 राज्यों के राजाओं का बेहाल होना, और वो भी ऐसे अचानक. बातों में आकर भूल गया. तर चला मी आता निघाले. तर मी इथं स्कूलमध्ये आले. तर एवढ्या लवकर येऊन बस. तर इथं माझ्या कामाचा सेटअप, एवढे फॉर्म राहिले माझे SRIचे 59 पार्ट नंबर इथे. तर इतके फॉर्म राहिले 1200 पैकी. जसं पार्ट नंबर लावून ठेवलेले टेबल वगैरे राहतात. तर आता 10 नंतर सुरू होते गर्दी वगैरे, नंतर यायला लागतात. आणि आता फक्त माझे म्हणजे 700 फॉर्म झालेले आहे. आता राहिले आहे थोडेफार. जर आज अजून 8 ऑगस्टपर्यंत जर झाले तर 100 व्हायला पाहिजे. जर तेवढे झाले ना तर बऱ्यापैकी माझं काम होऊन जाईल कंप्लीट. तर असं आहे. तर इथं आम्ही SRIसाठी बसतो ह्या शाळेमध्ये. आता सलग 2 दिवस असणार आहेत, शनिवार रविवार. आज शनिवार आहे, उद्या रविवार. तर चला मी आता बाकीचं फॉर्म वगैरे काढते आणि नंतर बोलते तुमच्याशी. आणि सर्व सेटअप लावते, सर्व फॉर्म वगैरे काढते. चला काम करता करता आज म्हटलं चला तुम्हाला पण माझं थोडंफार काम दाखवूया SRIचं. तर तेच काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता इथे आमचं. इसका फोटो ले लीजिए सर. तर आता वाजले आहे बरोबर 6 वाजले. मी आले आणि खूप जास्त बॅक पेन होते मला आज. तर जास्त त्रास होते आणि चक्करसारखं येत होतं. थकले असं वाटतं तर झोपून जावं, अक्षरशः इतकी झोप येते मला. आणि चला तर मी आता भगर येत आणि भगर घेऊन आलेली आहे. सकाळी मी वडे बनवले होते तर ते पण आहेत. बाकीचं पीठ वडे बनवणार, भगर आणि आमटी बनवणार आहे. तर असं आहे आजचं मेनू संध्याकाळचं, आज आषाढी एकादशीचं. तर चला मी आता पटकन आवरून घेते, फ्रेश वगैरे होते. नंतर देवपूजा वगैरे करायची आहे, आवरायचे. नंतर बोलतो तुमच्यासोबत. तर माझा जस्ट स्वयंपाक झालेला आहे सर्व. मी स्वयंपाक आवरला, देवपूजा केली. आणि स्वयंपाकामध्ये रात्रीच्या जेवणात मस्त फराळाचं काय काय बनवलं तुम्हाला दाखवते. चला
इथं बनवले आहे साबुदाणा वडा, त्याच्यानंतर चटणी मस्त छान अशी फ्रीजमध्ये ठेवली, त्याला काढली थंड. तर चटणी बनवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे आमटी बनवलेली आहे आणि याच्यामध्ये राईस आपला वरीचा भात. आदूला दही इथे नको, थांब जरा वेळेस तुला सांगते. तर असं मस्त आजचं जेवण जे फराळ आहे आहे फराळामध्ये. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि आता आम्ही जेवण करतो. 7:30 वाजले. चला तर माझा हा आषाढी एकादशीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असं काम करता करता माझं घरातलं पण सर्व आवडते. चला हा व्हिडिओ इथे सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.